तर मित्रांनो, आज मस्त एकदम चिकना बनवून फिरायला निघालेलो. तेवढ्यात कंपनीचा कॉल आला. ते बोलले आपल्याला ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशन करायचं आहे महिंद्राचं. तर ते करण्यासाठी कल्याण वेस्टला साईट होती. तर बोललो चला आता बॅग भरली, बोललो मस्त FZ घेऊन निघूया. पण नंतर बोललो पाठीवर बॅग घेऊन बसण्यापेक्षा ॲक्टिवा घेऊन जातो, पुढे बॅग ठेवली का काम 25 एकदम. तर आता मी चाललो आहे साईटवरती कल्याण वेस्टला. तर सोबत एका मित्राला घेतला, त्याला बोललो चल भावा मस्त फिरून येऊ जरा, आणि डायरेक्ट साईटवरच घेऊन गेलो. तर आता ईव्ही चार्जरचा कनेक्शन करायचं होतं आपल्याला. तर त्यासाठी बोललो पहिले आपण चार्जर सेटअप करून घेऊया. तर ब्रॅकेट लावून त्याच्यावरती चार्जर माउंट केला आहे. तर आता इथे साईडला आपल्याला वायरला हँग करण्यासाठी एक स्टँड लावायचा आहे. तर तो स्टँड लावण्यासाठी मी आधी ड्रिल करून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये स्टँड फिट केला आहे. तर आता आपल्याला DB बॉक्सचं पण कनेक्शन करायचं होतं. तर आता हे वायर ठेवून देऊ. आता इथे आपल्याला DB बॉक्सचं कनेक्शन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही बघू शकतात वॉलवरती मी DB बॉक्स माउंट करून घेतला आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला कनेक्शन करायचं आहे. जी काय मेन 4 कोर केबल आली आपली, कॉपर केबल आहे, तर याचं कनेक्शन करायचं आहे. तर आता यामध्ये अर्थिंगला आपण रिंग टाईप लग लावून क्रिम्प करून घेऊ आणि आता याला बॉक्ससोबत कनेक्ट करायचे आपल्याला. आणि बाकी जे काय वायर्स आहेत त्याला आपल्याला पिन टाईप लग लावायचे आहेत. तर ते पण मी आता RYB आणि न्यूट्रल हे सर्व क्रिम्प करून घेतलेत. तर आता याचं पण कनेक्शन DB बॉक्समध्ये करायचं आहे. तरी ते ग्लँड पहिल्यापासून लावलेलीच आहे. तर त्यामध्ये आपल्याला फक्त इन्सर्ट करून ती टाईट करायची आहे, जेणेकरून कनेक्शन एकदम प्रॉपर राहील. तर आता याचं कनेक्शन मी करून घेतो फेज सिक्वेन्स वाईज. तर हा SPD बॉक्स आहे. तर यामध्ये 4 पोल MCB आणि एक RCBO पण लावलेला आहे, जेणेकरून प्रॉपर प्रोटेक्शन प्रोव्हाइड होईल. तर याचं कनेक्शन झालेलं आहे. आता मी इथे सर्व डेमो देतो आहे क्लायंटला की चार्जर कसा ऑन करायचा आणि कशी चार्ज करायची गाडी. तर तुम्ही बघू शकतात. आता आपण यांना चार्ज करायची कशी ते गाडी दाखवून देऊ. तर गाडीचा मॉडेल एकदम मस्त आहे, मला तर गाडी खूप आवडली. तर आता यांना चार्जर ऑन करून दाखवलं आहे मी चार्जिंग कशी होते. तर आजचा ब्लॉग आपला इथेच संपतो.